अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद भेटत आहे. 2016 पूर्वी जेव्हा आम्ही नगरपालिकेला फिरत होतो, आम्ही 21 आमच्या विरोधकाला आमचं आव्हान आहे, आमचा वचननामा काढून द्या. जर नसला तर मी तुम्हाला पाठवतो. आम्ही वचननामामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून न्याय दिला आहे. तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही पाणी इथल्या आमच्या एकही माता भगिनीच्या डोक्यावर आणि कमरावर घागर दिसत नाही. विरोधकांना माझी विनंती आहे, शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा आणि एक पण महिला शोधून काढा ज्याला पाण्याची अडचण, डोक्यावर घागर दिसती, एक महिला शोधून काढा आणि हे घ्या. दुसरी गोष्ट आहे, काल त्यांचे नेते आले, लातूरवरनं नेते आले, बाभळगाव गडीवरनं नेते आले आणि म्हणले आम्ही खूप काय करणार आहे. जेव्हा तुम्हाला 2.5 वर्ष संधी होती, आम्ही जे करत होतो त्याला गतिरोधक तर लाभले, थांबवले आमचे काम. मी तुम्हाला चॅलेंज परत देतो. तुमचे नेते काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी अमित देशमुख जेव्हा पालकमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, कुठल्याही प्रभागात एक पाटी त्यांची नावाची दाखवा, मी तुम्हाला एक नगरसेवक देतो. एकच पाटी दाखवा. माझं ओपन चॅलेंज आहे. कामावर बोला. खोटे आरोप करणं, दिशाभूल करणं, समाजात तेढ निर्माण करणं हे खूप सोपं असतं. आम्ही काय तर उभारणी करायला निघालो आहे, तुम्ही काय तर मोडकळीच काढायला निघालात. आज निलंग्याची माती देणारी माती आहे. आम्ही सर्वजण सर्व समाज समन्वयानं पुढं चालतो आहे. बैठकीला आम्ही गेलं तर उत्साहपणे लोक येतात. विरोधकांना एवढंच आव्हान आहे, हेल्दी होऊ द्या, हेल्दी डिस्कशन करा. आमचं काय चुकत असलं तर व्यासपीठावर या. तुमचं काही आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं असलं आम्ही ते घ्यायला तयार आहोत. आम्ही हे पण निश्चित मान्य करतो, आमच्याकडून संपूर्ण गोष्टी झालेल्या नाहीत, आमच्याकडून बऱ्याच गोष्टी, पण आम्ही हे पण तुम्हाला हमी देतो की ह्या गोष्टी आम्हीच पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळं लोकांची दिशाभूल न करता एक सकारात्मक राजकारण होऊ द्या. सुसंस्कृत राजकारण, सुसंस्कृत. हे जसं तुम्ही म्हणतात बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या. मग काल ऐकलं काही एकाने म्हणले आदरणीय डॉक्टर दादासाहेबांचं नाव घेतले, चौघांचं श्रीपतराव साळुंके साहेब, सर्वांची उदाहरणं दिले, पण ते पण राजकारण व्यासपीठावर होत होतं. खालच्या दराचं चुकीचं राजकारण होत नव्हतं. तर ह्या निलंग्याच्या मातीला एक सकारात्मक गोष्टीने आम्ही पुढे चालतोय. तर एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण मला असं वाटतं की आपल्या विरोधकांना पण अपेक्षित आहे. पण मायक्रोफोन प्लॅनिंग करतात म्हणजे जनतेसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची जनतेसाठी आपण प्लॅनिंग करून ठेवलेली आहे? थोडक्यात त्याच्यामध्ये एक 5 मुद्दे. निवडणुकीची म्हणतात का विकासाची? हो का, आज शहरामध्ये आम्ही जसं मागच्या वेळेस बोललो 3 टप्प्यात आम्हाला अपेक्षित होतं. शहरामध्ये पाणी पुरवठा स्कीम यशस्वी झालेली आहे. 5 वर्ष झाल्यात, कुठंही अडचण नाही आहेत. आणि अनेक ठिकाणी बघतात की पाणी पुरवठा स्कीम झाल्यानंतर 1-6 महिने वर्षभरात बंद होतात, पण ते झाले नाहीत. दुसरं आम्ही सांगितलं होतं भुयारी नाली आणि हे ते 2021ला चालू होणं अपेक्षित होतं. 2021ला चालू न व्हायचं कारण म्हणजे फक्त हे काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे. आमची जी स्कीम होती त्याला कुठं NOC दिली नाहीत, कुठं त्याला मंजुरी दिली नाही, म्हणून जी 2021ची स्कीम होती ती 2025ला चालू झाली आहे. त्याच्यामुळं ही स्कीम आम्ही पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये पूर्ण करू. आणि त्याच्यानंतर त्या स्कीमच्या अंतर्गत जे रस्त्याचे काम आमच्या अर्धवट झालेले आहेत, पूर्ण ती स्कीम झाल्यानंतर दूषित पाणी आम्ही सर्व शहराच्या बाहेर काढू. त्याच्यामुळं शहरातली आरोग्य व्यवस्था अतिशय चांगली राहील. आणि त्याच्यानंतर संपूर्ण रस्ते आम्ही सिमेंट काँक्रिटीकरण आणि नालीकरण करू. त्याचबरोबर युवकांसाठी व्यायामशाळा करू. आज सांगण्यात अतिशय आनंद होतो, 2016च्या पूर्वीचं काढून बघा किती घरं त्यांच्या सरकारच्या मान्य किंवा कुठल्याही नगराध्यक्षाने दिले असतील. आम्ही 5 DPR आमच्याकडे होते. 5 DPR अंतर्गत 800हून अधिक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिले. रमाईचे 150हून अधिक हे केलेत. म्हणजे जवळपास 800 ते 1000 घरं आमच्या काळात झाल्यात. आज भिल्ल समाज असेल म्हणजे शेवटचा कानाकोपऱ्यातला त्यांना जी नोंदणी पण होती त्यांना नोंदणी करून दिली, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्यात. आज अशोकनगरची जी पूर्वीची परिस्थिती होती म्हणजे शहराच्या ह्या कोपऱ्यात जावा किंवा त्या कोपऱ्यात जावा, विकासाचा स्पर्श प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे हिची गती आम्ही ठेवून आणि आज शहराचा जे वाढीव भाग आहे त्याला पण करून विकसित करण्याचा प्रयत्न राहील. युवकांसाठी व्यायामशाळा क्रीडा संकुल मंजूर करून घेतलं आहे. ते येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आम्ही क्रीडा संकुलचं काम चालू करून आणि पुढच्या वर्षी दिवाळीच्या पूर्वी हे काम संपूर्ण करून सर्व युवकांना एक अतिशय चांगला जिल्हास्तरीय दर्जाचा आम्ही इथं क्रीडा संकुल उभा करून घेऊ. त्याचबरोबर लाईट व्यवस्था असेल आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या काळात आम्ही सुरक्षा देऊ. आज जी व्यवस्था आहे सुरक्षा आपण आपल्या निलंग्यामध्ये कुठलीही माता भगिनी असुरक्षा हे करू वाटत नाही आहे.
आज कुठल्या मी ऐकतोय कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये कुठल्या चौकामध्ये अशा गैर गोष्टी होतात. हे जे त्याला भीक घालतात हे घालणारे कोण आहेत? आमच्या काळामध्ये अशा गोष्टी होऊ देणार नाहीत. जे होत नाही आहेत, जे शांतता चालू आहे तीच शांतता पुढं राहून कुठल्याही व्यवसायाला कुठलीही अडचण होऊ देणार नाही. आज बघितलात तर निलंगा शहरामध्ये आज सर्वांना व्यवसाय करण्यात कुठलीही अडचण नाही. त्याच पद्धतीने एक शांततेचा सर्वांना घेऊन जाण्याचं वातावरण आम्ही आमच्या काळात ठेवू. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हणलं का सुसंस्कृत राजकारण करायला पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. विरोधक असे आरोप करतात की बा आम्ही तयार आहोत, परंतु त्यांना सांगा की आम्हाला समोर येऊन बोलावं. आता तुम्ही तर चॅलेंज केलं ओपन या समोर. मागच्या वेळी माझ्या मते आज तारीख आहे 24 तारखेला. उद्या सकाळी आपल्या काय म्हणतात पटांगणात व्यायामशाळेच्या या आपण करूत खुली चर्चा. खुली चर्चा करूत. शहरासाठी तुम्ही काय केलेत? आम्ही कुठली हे केलेले नाहीत, कुणाला धोका दिलेला नाहीत. आम्ही जे बोललोय ते केलोय. ज्या गोष्टी आहेत मला सांगण्याचं आहे की शहराची ज्याला व्यूहरचना पण माहीत नाही आहेत ते ह्या निवडणुकीत उतरलेत. पहिलं उद्या येत असताना एवढं तर अभ्यास करा की शहराची किती चौरस मीटर एरिया आहे, शहराचं खोदकाम किती झालेलं आहे, शहरात रस्ते किती खोदलेले आहेत किंवा रस्ते किती खोदायचे आहेत, शहराचं बसस्टँड किती आहेत, किती दवाखाने आहेत, किती मंदिर आहेत, किती मस्जिद आहेत, किती दुकानं आहेत. एवढा अभ्यास करून या म्हणावं आणि परत माझ्याबरोबर खुली चर्चा करा.